मित्रांनो नमस्कार. भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत दुबे. त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना उद्देशून असं एक वक्तव्य केलं की टाटा, बिर्ला, अंबानी आणि तत्सम जे अमराठी उद्योगपती व्यापारी आहेत हे टॅक्स भरतात आणि यांची दिलेली भाकरी तुम्ही खाता. तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर एकदा महाराष्ट्राच्या बाहेर पडून दाखवा, आम्ही इथं तुम्हाला ठेचून मारू. अशा पद्धतीचं एक अतिशय उन्मादात्मक वक्तव्य या भारतीय जनता पक्षाच्या या खासदारांनी दुबेंनी महाराष्ट्रातल्या खास करून मराठी माणसाला उद्देशून केलेलं आहे. लक्षात घ्या, हे जे वक्तव्य आहे ना, हे महाराष्ट्र म्हणून राज्याच्या विरोधात नाही आहे, हे खास करून मराठी माणसाच्या विरोधामध्ये आहे. आता मराठी माणूस म्हणजे कोण, तर या राज्यामध्ये पिढ्यानपिढ्या राहणारा जो सगळ्या जातीतली जी माणसं आहेत त्यांना आपण मराठी माणूस असं म्हणतो. उदाहरणामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर गुजराती जी मंडळी महाराष्ट्रामध्ये आता वास्तव्य करतात ही गुजरातवरून महाराष्ट्रात आली आहे. मारवाडी मंडळी जी महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करतात ती राजस्थानमधून महाराष्ट्रामध्ये आली. म्हणजे अशा पद्धतीची जी दुसऱ्या प्रदेशामधनं राज्यातनं जी मंडळी महाराष्ट्रामध्ये आली त्यांना सोडून जी इतर सगळी मंडळी आहेत, मग त्याच्यामध्ये मराठा आला, त्याच्यामध्ये ब्राह्मण आला, त्याच्यामध्ये कोळी आला, त्याच्यामध्ये साळी आला, माळी आला, धनगर आला, मुस्लिम आला, दलित आला. म्हणजे हे जे 18 पगड जाती ह्या जो शब्दप्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केला जात होता, या सगळ्या जाती याच्यामध्ये येतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठल्याही इतर राज्यातल्या लोकांचा उल्लेख हा आपल्याला आढळत नाही. अशी आडनावच त्या पूर्ण उल्लेखामध्ये फारशी आपल्याकडे आढळत नाहीत. तेव्हा जे होता तो मराठा समाज होता आणि त्याला साथ देणारे 18 पगड जातीचे लोक होते आणि त्यामध्ये मुस्लिम, दलित हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. भोई असेल, साडी असेल, माळी असेल, म्हणजे अनेक प्रकारच्या कोळी असेल, अनेक प्रकारच्या जाती या मराठी या शब्दामध्ये समाविष्ट आहेत. आणि या सर्वांना, या सगळ्या मराठी जनांना उद्देशून हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. नाहीतर त्यांनी जे उल्लेखित वरती 3 आडनावं केले, टाटा, बिर्ला, अंबानी वगैरे तत्सम, याच्यामध्ये एकाही मराठी माणसाचा उल्लेख नाही जो परंपरेने आणि परंपरागतपणे महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहे. अशा सगळ्या लोकांना उद्देशून भारतीय जनता पक्षाच्या दुबे या खासदाराचं हे वक्तव्य आहे. आणि मी परत भारतीय जनता पक्ष का म्हणतो हे आपल्याला लक्षात आलं का, कारण अशा पद्धतीची ही त्यांची संस्कृती आहे. हे फक्त मुस्लिम विरोधी नाही आहेत, आपण लक्षात घ्या. सहसा हिंदू लोकांना काय वाटतं की भारतीय जनता पक्ष म्हणजे मुस्लिम विरोधी आहे, पण या वक्तव्यातनं हे सिद्ध होतं ही फक्त मुस्लिम विरोधी किंवा मुस्लिम द्वेष्टे नाही आहेत, तर हे त्या प्रत्येक जाती धर्माचे द्वेष्टे आहेत. खास करून जातींचे, ज्या जाती यांच्या हिशोबामध्ये बसत नाहीत. आणि हा जो उन्माद आहे त्यांचा, हा त्यांच्या मूळ जी त्यांची वृत्ती आहे त्याला तुमच्यासमोर ठेवतो आणि हे तुम्ही मान्य करावं. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हे असेच आहे ते मान्य करावं. याला तुम्ही कुठलंही निमित्त करून, बहाणा करून डिफेंड करू नये, याचं तुम्ही समर्थन करू नये. कृपया माझी तुम्हाला दिलेली शिवी आहे. हे जे सगळे मराठी जन आहेत ना, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्या पूर्वीपासून इथं राहतात, ज्याला आपण 18 पगड जाती असं म्हणतो, या सगळ्यांना दिलेली ही सगळ्यात मोठी शिवी आहे. आणि मारू, ठेचून मारू अशी हा धमकी देतो तुम्हाला, महाराष्ट्राच्या बाहेर पडून दाखवा म्हणून. म्हणजे किती मस्ती भारतीय जनता पक्षाच्या या खासदाराच्या अंगामध्ये आहे. आणि ही कुठली वृत्ती आहे भारतीय जनता पक्षाची, मला सांगा. तुम्हा सगळ्या मराठी जनांना उद्देशून त्यांनी हे एक अतिशय अपमानास्पद वक्तव्य केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत, ज्या क्षणाला तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, एका तरी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी याचा निषेध केला आहे का, त्याला विरोध केला आहे का, त्याची तक्रार साधी केली आहे का, मला सांगा. महाराष्ट्र प्रदेशकडे तक्रार केली आहे का, दिल्लीकडे त्यांनी तक्रार केली आहे, कुठेतरी तुमच्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आलं आहे? अजिबात नाही. यांची हिंमतच नाही हे करण्याची. हे सगळे गुजरातच्या समोर गुडघे ठेकून बसलेले लोक आहेत. लोटांगण घालून शरणागती घेतलेले हे मराठी लोक आहेत, महाराष्ट्रीयन लोक आहेत. याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची, हा दुबे जेवढा दोषी आहे ना बोलण्याबद्दल, आणि भारतीय जनता पक्ष जेवढा दोषी आहे ना पक्ष म्हणून, त्याच्यापेक्षा जास्त दोषी भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्रातले हे सगळे नेते आहेत. हे आपण कृपया लक्षात घ्या. आपल्याला हे वारंवार तळमळीनं सांगण्याचं कारण आहे की तुमच्या मतदानावरती हे निवडून आलेले, ते लक्षात ठेवा. महाराष्ट्र आता आम्ही काबीज केला आहे, तो आमच्या ताब्यात आला आहे आणि तो आम्ही काही जरी बोललं
किती जरी अपमान केला, त्यांना किती जरी शिव्या घातल्या तरी आमच्यापासून दूर जाणार नाही. हा विश्वास या उन्मादाचा जनक आहे. आणि तो विश्वास तुमच्या मतदानांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत आला आहे. आणि म्हणून ते असं बोलू शकतात. नाहीतर याचा जर प्रदेश आहे या दुबेचं, तर महाराष्ट्रापासून किती लांब आहे. याने महाराष्ट्राबद्दल अशी बोलण्याची काय कारण आहे, किंवा अशी बोलण्याची याची हिंमतच कशी होते. ही हिंमत होते तुम्ही दिलेल्या विश्वासाच्या जीवावर. आणि तो विश्वास तुम्ही मतदानाच्या रूपाने यांना निवडून देऊन वारंवार 2014पासून आजपर्यंत दिला आहे. आणि म्हणून हा असं बोलू शकतो. हे तुम्ही कृपया लक्षात घ्या. त्याच्याशिवाय असं बोलण्याची हिंमत होणार नाही. तुम्ही एकदाही सत्तेची सतरंजी यांच्या हातपायाखालनं काढून घ्या, मग बघू असं बोलायची याची हिंमत होते का. तुम्ही वारंवार यांना मतदान देताय, वारंवार तुम्ही अपमान सहन करताय. आणि हे सगळं तुम्ही कशासाठी सहन करताय. तुमची सध्याची मानसिकता भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याची काय आहे ही जरा स्वतः तपासून पहा. स्वतःच्या आत्म्याला हा प्रश्न विचारा की मी भारतीय जनता पक्षाला वारंवार मतदान का करतोय. आणि मग तुम्हाला यातनं उत्तर सापडेल की हा माणूस असं बोलण्याची हिंमत कसा करू शकतो. हा एकटाच म्हणून नाही, अनेक भारतीय जनता पक्षाचे लोक अशा पद्धतीची हिंमत करताना आपण वारंवार ऐकलेले आहेत, वारंवार आपण अनुभवलेले आहेत. आणि ही सगळी हिंमत ही या विश्वासापोटी येते की आम्ही यांना लाथा जरी घातल्या मराठी माणसांना, मराठी जनांना, तरी हे आमच्यापासून दूर जाणार नाहीत. शिवाय देणं तर खूप सौम्य शब्द आहे. लाथा म्हणतो मी तुम्हाला. आणि आम्ही शिव्या खाऊन, लाथा खाऊन सुद्धा तुम्हाला मतदान देऊ अशा पद्धतीची वृत्ती का दाखवताय हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. काय आवश्यकता या गोष्टीची. एकदा आपला मराठी बाणा दाखवा. परवा फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाले तर हिंदी भाषेचा जो निर्णय होता तो वापस घ्यावा लागला. ही ताकद आहे मराठी माणसाच्या एक येण्याची. ही भीती आहे की जर मराठी माणूस एक आला, एक झाला तर आपलं कसं होईल, आपलं राज्य टिकेल का नाही, आपलं राजकारण टिकेल का नाही. ही ताकद या मराठी जनाची आहे. आणि कृपया स्वतःला जातीपातीमध्ये विभागून हिंदुत्वाच्या सुद्धा लाटेवरती सवार होऊन कृपया स्वतःला विभागू नका. कारण हे जे बोलणं आहे हे मराठी जनांना हे लक्षात ठेवा. आणि मराठी जन म्हणजे फक्त मराठी नाही, 18 पगड जाती, मुस्लिम, दलित सगळ्यांना एकत्र करून हा मराठी जन निर्माण होतो. इतर प्रदेशातनं जे लोक महाराष्ट्रामध्ये आले ते मराठी जन खऱ्या अर्थाने नाही आहेत. आता 3-4 पिढ्या झाल्या ते इथं राहतात महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याला त्यांनाही महाराष्ट्रीच म्हणावं लागेल. हा भाग वेगळा आहे. परंतु मूळ जे मराठी जन आहेत ना, मूळ त्या मराठी जनांना सगळ्यांना एकत्रित पद्धतीने, फक्त मराठ्यांना नाही, लक्षात ठेवा. आजकाल काय झालं की मराठी आणि मराठा हा एक आहे अशा पद्धतीचा अपभ्रंश केला जातोय. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलेल्या महाराष्ट्राला याच्यापेक्षा मोठं लांछन दुसरं कोणतं असू शकत नाही की मराठी आणि मराठा हे एक समजणं. मराठी म्हणजे मराठा नव्हे, मराठीमध्ये मराठीसुद्धा येतात. इतकं मराठ्यांचं अस्तित्व मराठी पुढे छोटं आहे हे लक्षात ठेवा. आणि मराठी जन आणि मराठी बाणा महत्त्वाचा आहे. आणि या मराठीमध्ये मराठे, मुस्लिम, दलित, 18 पगड जाती सगळे ओबीसी येतात. जेवढे ओबीसींचा आपण आज उल्लेख करतो हे सगळे ओबीसी, कोळी, साळी, माळी, माताडी सगळे या मराठी जनांमध्ये येतात. 18 पगड जातीचा जो उल्लेख आहे तो. त्याच्यामुळे माझी ओबीसी बांधवांनाही कृपया विनंती आहे की मराठा ओबीसीच्या संघर्षामध्ये तुमचा हा केलेला भारतीय जनता पक्षाने अपमान, त्यांच्या खासदारांनी केलेला अपमान कृपया विसरू नका. आणि यांना दुसरी कुठलीच भाषा कळणार नाही. यांना फक्त मतदानाची आणि सत्तेची, निवडणुकांची भाषा कळते. हे मी वारंवार माझ्या व्हिडिओमधनं सांगत आलेलो आहे. आणि तुम्ही शहाणे होऊपर्यंत सांगत राहील. तुम्ही लक्ष देत नाही, तुम्ही दुर्लक्ष करता, म्हणून मी सांगायचा थांबणार नाही. कारण संतांनी सांगितलं की शहाणी करून सोडावे सकल जन. सकल जन हा शब्द महत्त्वाचा आहे, फक्त शहाणे करून सोडावे हा नाही. त्याच्यामुळे माझा प्रयत्न राहील, तुम्ही जोपर्यंत या गोष्टीला मनावरती घेणार नाही, या गोष्टीकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत वारंवार माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला हे सांगत राहील की नेमकं चाललं आहे काय. मराठा ओबीसीमध्ये विभागणी करायची आणि शिवी देताना अख्ख्या मराठी जनाला, मराठी जनाला द्यायची, अख्ख्या मराठी माणसांना द्यायची, ही यांची पद्धत आहे. हा यांचा खरा चेहरा आहे. आणि कृपया तुम्ही हा चेहरा ओळखा आणि स्वतःची ताकद ओळखा. काल छोटंसं उदाहरण ठाकरे बंधूंच्या एक येण्याचं झालं तर ह्यांना काय करावं लागलं. आणि तुम्ही जर सगळेजण स्वतःच्या जातीपातीतला भेद आणि ह्या हिंदुत्वाच्या लाटेवरचा जो सगळा विषय झालेला आहे हा विसरून जर सगळे मराठी जन छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासनं त्या अहिल्यादेवीच्या काळापर्यंत जे एक आले तर यांना असं बोलण्याची हिंमत किंवा दानतसुद्धा यांची होणार नाही. आणि यांच्या पायाखालची सत्तेची सतरंजी जोपर्यंत तुम्ही काढून घेणार नाहीत आणि यांना अद्दल घडवणार नाहीत तोपर्यंत सुधारणार नाहीत. नाही तर अशा पद्धतीच्या शिव्या तुम्हाला येत्या काळात अनेकदा खाव्या लागतील.
अनेकदा या अपमानाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टी या तुम्हाला मूग गिळून सहन कराव्या लागतील. कारण हे सत्तेत आहेत, सत्तेच्या माजात आहेत, सत्तेच्या मस्तीत आहेत आणि सत्तेच्या उन्मादात आहेत. आणि ही सत्ता ही तुम्ही मतदान करून यांना दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही बहुजन आहात. बहुजन म्हणजे फक्त बहुजन नाही, अधिक संख्येने असलेली लोक हे महाराष्ट्रीय आहेत, हे मराठी आहेत आणि हे तुम्ही आहात, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही जे ठरवाल ते निवडणुकीत होईल. हा मराठी माणूस, हा मराठी बाणा जोपर्यंत जागा करून एकत्र येत नाही, एक होत नाही आणि निवडणुकीमध्ये धडा शिकवत नाही, तोपर्यंत यांची जीभ जी वाकडी झाली आहे ना, ही परत सरळ होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. यांची जीभ जर हसाडायची असेल, यांची जीभ जर सरळ करायची असेल तर याला निवडणुका आणि मतदानाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि परत शेवटी हे सांगतो, कृपया लक्षात ठेवा, हात जोडून सांगतो की मराठी जन म्हणजे तुम्ही सगळे, जेवढ्यांचा उल्लेख या व्हिडिओमध्ये मी पूर्वी केलेला आहे. त्याच्यामध्ये मराठे आले, त्याच्यामध्ये ब्राह्मण आले, त्याच्यामध्ये दलित, मुस्लिम, OBC, साडी, माळी, कोळी हे सगळ्यांना एकत्र करून जे मूळ महाराष्ट्रात राहणारा जो मराठी माणूस आहे त्याला मराठी जन म्हणतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि दुबेने दिलेली शिवी ह्या तुमच्या माझ्या सगळ्याला लागू आहे. आणि आज जर हे शिवीला जर आपण गांभीर्याने नाही घेतलं तर उद्याही आपल्याला लाथा घालायला कमी करणार नाहीत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. जागे व्हा. धन्यवाद.